नमस्कार, रेडी मराठी न्यूज मध्ये तुमचं स्वागत आहे। कोणतीही निवडणूक न लढता डायरेक्ट मुख्यमंत्री बनलेला महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय नेता। मुख्यमंत्री महाराष्ट्राच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पद। महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक लढणाऱ्या आमदारामधून मुख्यमंत्री निवडला जातो। महाराष्ट्रात एक असा एक नेता आहे ज्याने कोणतीही निवडणूक न लढता थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले। या नेत्याचे नाव आहे उद्धव ठाकरे। फोटोग्राफर ते मुख्यमंत्री असा उद्धव ठाकरे यांचा जीवन प्रवास आहे। जाणून घेऊया कोणतीही निवडणूक न लढता उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कसे बनले। महाराष्ट्राच्या राजकारणात उद्धव ठाकरे यांनी आपला वेगळा ठसा उमटवला आहे। अगदी थोड्या कालावधीत ते लोकप्रिय मुख्यमंत्री बनले। 27 जुलै 1960 रोजी मुंबईत उद्धव ठाकरेंचा जन्म झाला। उद्धव यांनी जे स्कूलमधून पदवीचे शिक्षण घेतले। पत्नी रश्मी ठाकरे, 2 मुले आदित्य आणि तेजस असा त्यांचा परिवार आहे। आदित्य ठाकरे आमदार आणि युवा सेनेचे अध्यक्ष आहेत, तर तेजस ठाकरे यांना देखील फोटोग्राफीची खूप आवड आहे। उद्धव ठाकरेंना राजकारणापेक्षा फोटोग्राफीची जास्त आवड होती। उद्धव ठाकरे 2000 पर्यंत राजकारणापासून दूर राहिले। त्यापूर्वी ते शिवसेनेचे मुखपत्र सामनाचे काम पाहत होते आणि वृत्तपत्राचे संस्थापकही होते। बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती बिघडल्यानंतर उद्धव ठाकरे राजकारणात सक्रिय झाले। बाळासाहेबांनी सर्वात अगोदर 2002 मध्ये उद्धव यांच्याकडे BMC निवडणुकीची जबाबदारी सोपवली होती। आता त्यांनी मोठे यश मिळवले आहे। यानंतर बाळासाहेबांनी 2003 मध्ये उद्धव यांचा राजकारणाला सहभाग वाढवण्यासाठी त्यांना शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष नियुक्ती केली होती। यानंतर बाळासाहेबांनी 2004 मध्ये त्यांना पक्षाचे पुढील अध्यक्ष बनवण्याची घोषणा केली। या घोषणेमुळे कुटुंबात फूट पडली। चुलत भाऊ राज ठाकरे यांनी 2006 मध्ये शिवसेनापासून वेगळं होण्याची शपथ घेतली। उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या वडिलांच्या धर्तीवर राजकारण सुरू केले। 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाची युती न करता उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे 63 आमदार निवडून आणले। 2019 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाजप बरोबर युती करून निवडणूक लढवली आणि 56 आमदार निवडून आणले। पण सत्ता वाटप करण्यात वाद निर्माण झाल्यामुळे युती तुटली आणि उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आय सोबत महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन केले। उद्धव ठाकरे यांनी निवडणूक लढवली नाही किंवा कोणतेही पद स्वीकारले नाही। मात्र 2019च्या निवडणुकीत त्यांनी पहिल्यांदा त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांना उमेदवारी दिली। 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 19वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। उद्धव ठाकरे यांच्या आधी काँग्रेस नेते AR अंतुले, वसंतदादा पाटील, शिवाजीराव निलंगेकर पाटील, शंकरराव चव्हाण, सुशील कुमार शिंदे आणि पृथ्वीराज चव्हाण हे अशा नेत्यांमध्ये आहेत जे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना राज्य विधान मंडळाच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नव्हते। तत्कालीन काँग्रेस नेते आणि सध्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचेही या नात्यांमध्ये नाव आहे। तर पुन्हा भेटूया अशाच न्यूज बरोबर। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।